त्याप्रमाणे आपल्याला ऐतिहासिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण पहिली गोष्ट आता याला धम्मध्वज वंदना धम्मध्वज आपण म्हणतो, पण काही लोक अजून देखील याला काय म्हणतात पंचशील. म्हणजे एकाने पुढे बोललं कसं होतं त्याच्यामध्ये पण पंचशील आहे का याच्यामध्ये नाही. तर ही कशी सुरुवात झाली तर 1880 मध्ये, मला तुम्ही घ्यायचे तर मुद्दा लिहून घेऊ शकता. 1880 मध्ये सिलोन या देशामध्ये, या देशाचं नाव आज काय आहे श्रीलंका, या देशाचं नाव काय होतं सिलोन. तर त्या देशामध्ये मोहोटी वट्टे गुणानंद बनते, याचं नाव लिहून घ्या. मोहोटी वट्टे गुणानंद बनते. मोहोटी वट्टे गुणानंद बनते. या ठिकाणी धर्माचा प्रचार करत असताना त्यांना असं वाटलं की आपला धर्माचा संपूर्ण जगामध्ये